वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण आलेलो आहे हम्पी आणि राहतोय ते हॉस्पेट. इथे एका हॉटेलचं नाव आहे स्वाती. सुंदर असं हॉटेल आहे. काल रात्री आपण आयरोले, पडक्कल आणि बदामीला भेट देऊन या हॉटेलमध्ये मुक्कामाला आलो आहे. आज सकाळी आपल्याला जायचं आहे ते हम्पीची साईट सीइंग करण्याकरता. साईट सीइंग करण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे आपला ब्रेकफास्ट होणार आहे आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग आपण ज्या बसनी पुण्यावरून आलेलो आहे त्या बसनी पुढे जाणार आहोत. हे दिसतंय हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आमचा पुढचा मुक्काम आहे. सुंदर असं हॉटेल आहे. मेन मार्केट आहे. बस स्टॉपपासून साधारण एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे त्यांचं रिसेप्शन आहे आणि त्यालाच लागून असलेलं हे रेस्टॉरंट. इथे आम्ही सगळेजण आलेलो आहे ते ब्रेकफास्ट करण्याकरता. नेहमीप्रमाणे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट असणार आहे. मसाला डोसा, वडा सांबार, उत्तप्पा. मग निघतोय ते विजयनगर एम्पायरच्या 14व्या आणि 17व्या शतकातलं हे बघण्याकरता. तुंगभद्रा नदीनी हे हम्पी दोन त्याच्यात डिवाईड केले. एक दक्षिण हम्पी आणि एक दुसरं उत्तर हम्पी. त्याला हिप्पी आयलंडसुद्धा म्हणतात. आता हम्पीला जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला हे मोठमोठाले खडक, या खडकांनी हम्पीची ओळख होते. हम्पीला येण्याकरता ऑक्टोबर ते जानेवारी हा सीझन एक चांगला आहे, कारण नंतर तिथे भयंकरच ऊन होतो. आम्ही सुद्धा आलो आहे ते ऑक्टोबर महिन्यात आणि आमची बस आहे त्या बसनी आम्ही आलेलो आहे. आता साईटसीइंग करण्याकरता आम्ही एक बघितला आहे तो गाईड आहे. हम्पीमध्ये जो 200 ते 250 स्पॉट्स आहेत तिकडे तुम्ही जाऊ शकता, पण तुम्हाला ठरवावं लागतं की तुम्हाला एका दिवसात काय करायचं आहे. आम्ही 2 दिवस आहोत. एक दिवस दक्षिण, एक दिवस उत्तर हम्पीला जाणार आहोत. प्रत्येक ठिकाणी असे हे बोर्ड लावलेले आहेत आणि या बोर्डमुळे तुम्हाला मार्ग सापडण्यास काही प्रॉब्लेम येत नाही. रस्ते आतमधले सुद्धा बऱ्यापैकी चांगले आहेत. आता आपण पहिलं जाणार आहे ते गणपती दर्शनाला. कडलेकालू हा गणपती आहे आणि हेच बघण्याकरता आपण जाणार आहोत. कडलेकालू हा एक कन्नड शब्द आहे आणि त्या कन्नड शब्दाला चा अर्थ हरभरा किंवा चणा. या गणपतीचं पोट असं खूप मोठं आहे आणि ते चण्यासारखं दिसतं. त्यामुळे ह्या गणपतीला कडलेकालू गणपती असं ओळखलं जातं. या गणपतीच्या तुम्हाला इथूनच्या हिल्स बघायला मिळतात. पुराना में इसको बोलता है पंपा क्षेत्र बोलता है मेरा. टोटली 4 युग है. कृता युग, त्रेता युग, द्वापर युग, कलयुग. एक एक युगों में एक एक नाम से बताने का प्लेस है. हम्पी डिफरेंट नाम से बताएगा. बट कृता युग में इसको बोलता है पंपा क्षेत्र, क्योंकि वो मंदिर का बाजू में तुंगभद्रा रिवर चल रहा है. वो रिवर का उस तरफ एक सरोवर है, इधर पंपा सरोवर बोलता है. बट आज भारत देश में नारायण सरोवर है, हिंदू सरोवर, मानस सरोवर है ना. ऐसा ये पंपा सरोवर पार्वती का उगम स्थान है. बट पार्वती को लोकल लोग बोलते हैं पंपा देवी. वो पंपा देवी ने कृतायुग में ये सरोवर में उगम होने के बाद शंकर भगवान का साथ इधर शादी होता है, इसलिए इसको बोलता है पंपा क्षेत्र. वो पंपा है ना, वो ओल्ड कन्नड़ का शब्द है. नया कन्नड़ में उसको बोलता है हम्पा. 15 फूट उंचीचा हा गणपती आपल्याला दिसतोय. हा एकाच दगडामधनं कोरून केलेला हा गणपती आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला हे देऊळ बांधलं गेलेलं आहे. गणपतीच्या पोटावर तुम्हाला तोडलेलं दिसतंय साधारण, आणि एक सोंड पण तुटलेली दिसते. जेव्हा इथे युद्ध झालं तेव्हा मुघल सैन्याच्या लोकांना वाटलं की एवढ्या मोठ्या पोटामध्ये काही दागिने असतील, म्हणून त्यांनी ते तोडलं असं बोललं जातं. या इथे जो मॅप ठेवलेला आहे, या इथून तुम्हाला ज्या काय हिल्स आहेत त्या हिल्स कुठल्या आहेत ते आपल्याला बघता येतं.
आता आपण जातोय ते शशी वेकालू गणेश, हे हम्पीच्या पर्यटनमधले एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. कन्नड भाषेत शशी वेकालू म्हणजे मोहरीचे बी. गणपतीच्या मोठ्या पोटाची तुलना या मोहरीच्या दाण्याशी केली जाते, म्हणून त्याला हे नाव पडले. त्या गणेशाच्या पोटावर एक नाग बांधलेला आहे आणि आख्यायिका असं सांगते की गणेशने खूप जेवल्यामुळे त्याचे पोट फुटणार असे त्याला वाटले आणि ते पोट फुकू नये म्हणून गणेशाने एका सापाला पकडले आणि ते त्याच्या पोटाभोवती बांधले. तुम्ही जेव्हा गणेश मूर्तीच्या मागच्या साईडला जाता तेव्हा असं दिसतं माता पार्वती त्याला घेऊन जात असल्यासारखी कोरलेली आहे. हे दृश्य फक्त मागील बाजूसच दिसते. देवळाच्या उजव्या साईडला ही जी आपल्या पाऊट वॉट दिसते ती जाते ती हेमकुंड टेकडी वर जाण्याकरता ही वाट आहे आणि पर्यटन लोकांच्या करता सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य बघण्याकरता इथे बरेच पर्यटक जमतात. आणि ह्या टेकडीवरनं हम्पीच्या विस्तीर्ण जे अवशेष आहेत पसरलेले त्याचे सुंदर असे दृश्य आपल्याला बघता येतं. नंतर आपण आलोय ते हम्पीमधलं सर्वात मोठं शिवलिंग आणि नरसिंह बघण्याकरता. बडवलिंगा मंदिर हे हम्पीमधले एक प्रसिद्ध असं शिवलिंग आहे आणि या लिंगाचं नाव, या मंदिराचं नाव बडवलिंग कसं पडलं तर बडव म्हणजे कन्नडमध्ये गरीब म्हणून गरीब होतं आणि एका गरीब स्त्रीने, शेतकऱ्याच्या स्त्रीने हे लिंग बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या मंदिराचं नाव बडवलिंग असं म्हटलं जातं. 3 मीटर उंचीचं म्हणजे 9 फूट उंचीचं हे काळ्या पाषाणातून बनवलेलं हे लिंग आहे आणि ह्याच्या वरती मंदिराचा भाग ओपन असल्यामुळे नेहमी याच्यावर सूर्यप्रकाश पडतो. नेहमीच हे लिंग पाण्यामध्ये असतं कारण एक जलवाहिनी इथनं वाहते, त्याच्यामुळे हे लिंग पाण्यामध्ये दिसतं. नंतर आपण निघतो ते लक्ष्मी नरसिंहाचा पुतळा किंवा मूर्ती बघण्याकरता. आपण जी मूर्ती बघतोय ती लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती आहे किंवा पुतळा आहे. साधारण 6.7 मीटर म्हणजे 22 फूट उंचीची ही मूर्ती भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचे म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह असं प्रतिनिधित्व करते. साधारण 1528 मध्ये विजयनगर साम्राज्याचा शासक जो होता कृष्णदेवराय यांनी ती उभारलेली होती. आणि इथे तुम्ही बघताय नरसिंह जो योग मुद्रेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर 7 मुखी शेषनागाचा फणा आहे, तो त्यांना सावली देतो. सुरुवातीला ही असं म्हणतात की ही मूर्ती लक्ष्मी नरसिंह होते, ज्यात नरसिंहाच्या मांडीवर देवी लक्ष्मीची सुद्धा एक छोटीशी मूर्ती होती. मात्र 1565 मधील एक तलिकोटच्या युद्धानंतर झालेल्या आक्रमणानंतर लक्ष्मीची मूर्ती ही नष्ट झाली. सध्या केवळ नरसिंहाची मूर्ती आपल्याला इथे दिसते. मूर्तीचे डोळे आणि तुम्ही जर चेहऱ्यावरील हावभाव उग्र असल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे कधीकधी या मूर्तीला उग्र नरसिंह असेही बोलले जाते. आता आपण आलेलो आहे झेनाना एन्क्लोजर. हा परिसर राजघराण्यातील स्त्रिया, त्यांच्या दासी आणि त्यांच्या रक्षक जे होते त्यांच्यासाठी होता. या एरियामध्ये राजा वगळता इतर कोणत्याही पुरुषाला इथे प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. आणि ह्याची जी वास्तुकला आहे ती इंडो इस्लामिक आर्किटेक्चर या दोघां कंबाईन आर्किटेक्चरची मिलाप आपल्याला
इथे आतमध्ये बघायला मिळतो. आणि याच्यातलं मुख्य आकर्षण जे आहे ते लोटस महाल अतिशय सुंदर असं हे महाल बांधलेलं आहे राणी करता, जे समर पॅलेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नंतर जे आहे ते राणीच्या महालाचा तळघर, नंतर टेहाळणी बुरुज. हे जे बुरुज होते ह्याच्यावर राणी आणि दासींच्या सुरक्षेसाठी 4 कोपऱ्यावर 4 टेहळणी बुरुज होते. आता फक्त ते 3च आहेत. आणि या बुरुजावरून सर्व परिसरावर आणि बाहेरच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असे. आणि हे रक्षक जे होते, सिक्युरिटी आपण ज्याला म्हणतो, ते तृतीयपंथी असं मानलं जातं. चला आता आपण माहिती घेऊया. आप लोग आ रहे हैं ना, ये इसको जनाना एंक्लोजर नाम से बताएगा सर. जनाना मीन्स ये पर्शियन का वर्ड है. इसका मीनिंग बोलता है लेडीज क्वार्टर्स, अंतपुरा. और राजा का रानी है ना, चिन्ना देवी, तिरुमला देवी, उन्होंने राजा बाहर चलने का समय और रॉयल फैमिलीज का औरत लोग आकर रेस्ट लेने का प्लेस था ये टोटल एरिया. बट यही एरिया में राजा ने किला बना दिया. एक 40 फीट लंबा है वो. देखिए वो नीचे है ना, वो किला का 4 फीट थिकनेस है. वो ऊपर जाए तो एक ऑफ फीट बना दिया वी शेप का जैसा. वो बारिश का समय सर थोड़ा पानी नीचे आने के लिए, और एनिमीज अटैक करे तो उसका ऊपर बैठकर कुछ एक्टिविटीज भी नहीं करना, ऐसा तरफ बना दिया. देखिए वो बाजू में बारिश का समय वो सारे गिर गए. बट 2 साल का पीछे आप लोग आने का एंट्री है ना, ये वो बाजू में देख लो. 2 साल का पीछे उधर किला गिर गई था, अभी रिनोवेशन किया गवर्नमेंट. वो आज का काम. और थोड़ा दूर से देखो वो तो लोटस महल आपका आगे देख सकता है. वो बिल्डिंग है ना, एयरव्यू पॉइंट से देखे तो वो लोटस फ्लावर कैसा है ऐसा तरफ है, इसलिए सारे लोग उसको बोलता है लोटस महल. बट असली नाम है समर पैलेस. वो समर में रानी आकर रेस्ट लेने का प्लेस था वो. बट नीचे है ना रेस्टिंग प्लेस, ऊपर वाला है ना सर ड्रेसिंग पॉइंट था. और दूसरा रानी का पैलेस बोले तो यही है आपका लेफ्ट साइड में बेस है ना, पत्थर का बेस. सो देखिए इसका ऊपर आपण हे जे बघतोय हे राणीच्या पॅलेसचा तळभागाचा भाग शिल्लक असून त्याच्यावरती जी लाकडी रचना होती इसवी सन 1565 मध्ये याच्यावर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यात ती नष्ट झाली होती. अतिशय सुरेख असा हा पॅलेस होता. पण आपण आता बघतोय हे फक्त तळभाग त्याचा तो बघतोय. आणि हे सुद्धा आत्ता पुरातन विभागाने एक्सकव्हेशन करून हे शोधून काढलेलं आहे. लोटस महल जो आपण आता इथे बघतोय, काय सुंदर ग्रीनरी आहे. आणि हा छान असा उठून दिसणारा लोटस महल हा विजयनगर साम्राज्यातील एक सुंदर आणि महत्त्वाचा राजवाडा त्यांच्या राणी आणि दासींच्या करता बांधलेला ही वास्तू आहे. ह्याचं नाव त्याच्या कमळाच्या आकारावरून पडलेलं आहे. ह्याची रचना जी आहे ती आपल्याला दिसते ती कमळासारखी आहे. आणि हा 2 मजली राजवाडा दिसतोय हा चौरस आकारात बांधलेला आहे. आणि तो असा बांधलाय की तो 4ही बाजूनी आपल्याला दिसू शकतो. या इमारतीला आधार देणारे जवळजवळ 24 स्तंभ आहेत आणि प्रत्येक बाजूने कमानी आहेत. आता ह्या ज्या कमानी आर्किटेक्चर आहे हे इंडो इस्लामिक आर्किटेक्चरच्या धर्तीवर बांधलेलं हे महाल आहे. आणि हा महाल जो आहे 1865च्या जेव्हा हम्पीवर आक्रमण झाले होते तेव्हा या महालाला फारसं काही नुकसान झालं होतं. त्यामुळे तो अजूनही चांगल्या ठिकाणी आहे. आणि उन्हाळ्यात या महालामध्ये थंड ठेवण्यासाठी त्याच्या छतावर पाण्याची टाकी होती. आणि मग नंतर पाईपाद्वारे त्या महालामध्ये सर्क्युलेट करत होते. आणि त्याच्यामुळे थंडावा और एअर कंडिशन सारखं केलं होतं.
विजयनगर साम्राज्याचा 1565 साली वर झालेल्या हल्ल्याचा काही भाग अजूनही किंवा काही मोजक्या इमारती आहेत त्यांचे कमी नुकसान झाले आणि त्यापैकी हे जी इमारत तुम्हाला समोर दिसते ती इमारत त्याला म्हणतात हत्तीचा तबेला. ह्या हत्तीच्या तबेलाचं तुम्ही जर बांधकाम बघाल तर हे इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल. ही एक लांब इमारत आहे ज्याच्यात 11 मोठे घुमटकार कक्ष आहेत आणि ते कक्ष एकमेकांना जोडलेले असून प्रत्येक कक्षामध्ये 2 तरी हत्ती ठेवता येतील इतकी मोठी जागा आहे. आणि मध्यभागी तुम्ही जो बघतायत सर्वात मोठा घुमट तो सुंदर असा दिसतोय आणि इमारतीच्या वरती सुद्धा हत्तीला बांधण्याकरता तुम्ही जर आतमध्ये गेले तर तुम्हाला अजूनही काही हुक दिसतात. हा दिसतोय तो नितीशच्या वंडरलस्ट टूरचा ग्रुप आहे. दुपारचे 2:30 वाजले होते. आम्ही सगळे निघालो ते जेवणाकरता आणि वाटेत ते 3 मंदिरं दिसली ते त्याची जस्ट होती भेट आम्ही घेऊन आम्ही पोचलो ते हम्पीच्या मार्केटमध्ये आणि तिथून मी घेणार होतो एक लोकल लंच. आपण बघूया ते लोकल लंच कुठे घेतलं, लोकेशन काय आहे आणि जेवणामध्ये काय काय आपल्याला मिळालं. प्युअर व्हेज असलेलं आंटीच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. मेन मार्केटमध्येच आहे. फर्स्ट फ्लोअरला ते हॉटेल आहे. तुम्हाला वरती जाण्याकरता जिना चढून जायला लागतं. यांचं खाली किचन आहे. हा जो दिसतोय हा जिना चढून वरती आल्यानंतर यांचा डायनिंग हॉल आहे. साधारण एक 50 लोक बसू शकतील आणि जेवणामध्ये चपाती, नंतर तुमचं लोणचं, चटणी, हरभऱ्याची उसळ, नंतर हे ताक, भेंड्याची भाजी, असं हे बरंच काही जेवण होतं. चांगल्यापैकी असं जेवण होतं, टेस्टी जेवण होतं. आणि सांबार भात पण अतिशय सुंदर असा सांबार भात दिला होता. फर्स्ट क्लास असं जेवण झालं, लोकल जेवण. आणि आता जेवण करून आम्ही निघणार आहोत विठ्ठल मंदिराकरता. हे जाताना विठ्ठल मंदिराला जाताना हे दिसणारा सिनरी अतिशय सुरेख अशी ही सिनरी आहे. आजूबाजूला भातशेती आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुंगभद्रा नदीचं दर्शन होतं. पोचले ते विठ्ठल मंदिरच्या परिसरात. आता इथून आपल्याला जायचं आहे, ते तिकीट काढायचं आहे आणि नंतर तिथे इलेक्ट्रिकल व्हेकलनी आपल्या विठ्ठल मंदिराच्या परिसरात ती व्हेकल सोडेल. साधारण या इथून विठ्ठल मंदिर 1 किलोमीटर आहे आणि साधारण एक 5-10 मिनटं तरी लागतात. आजूबाजूला जाताना सुद्धा तुम्हाला थोडीफार मंदिरं अशी अवशेष जे असतात ते दिसतात. चला आता आपण जाऊया आणि बघूया विठ्ठल मंदिर. या गाडीमध्ये इलेक्ट्रिकल गाडीमध्ये एका गाडीमध्ये 10 ते 12 चढतात. सगळ्यांना लाईनीशीर सोडतात. तर ही गाडी निघते ह्या रोडवरनं आणि तुम्ही आजूबाजूला बघाल राईट हँड साईडला काय काय मंदिरं दिसत आहेत आणि टेकड्या पण दिसत आहेत. तर असं हे दृश्य आहे. इथून साधारण एक 10 मिनटं लागतील आपल्याला मंदिरात पोचायला. बघा काय सुंदर असं हे अवशेष आहेत आणि मागे जी टेकडी दिसते तिथे हनुमानाचा जन्म झाला. ते आपण पुढच्या भागात त्या टेकडीवर जाणारच आहे. आता आपण पोचतोय ते विठ्ठल मंदिराच्या एंट्रन्सला आणि हा भव्य गोपूर बघा. इतकं सुंदर असा हा गोपूर साधारण 15व्या शतकात बांधलेला आहे. आतमध्ये मंदिराच्या हिस्ट्री बघायला गेलं तर हे विजया विठ्ठल मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या उत्कृष्ट स्थापक कलेचा एक उत्तम नमुना आहे. हे साधारण 15व्या शतकात बांधले गेले आणि भगवान विठ्ठलाला म्हणजेच भगवान विष्णूचा अवतार याला हे समर्पित केलेले आहे. त्यांच्या प्रसिद्ध दगडी रथाकरता आणि संगीतमय जे स्तंभासाठी ओळखलं जाते.
आता मंदिराचा तुम्ही जर इतिहास जर समजून गेला तर 15व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा राजा देवराज दुसरा याच्या कारकिर्दीमध्ये हे बांधले गेले आणि ह्या मंदिराचा विस्तार जो आहे तो प्रामुख्याने राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत झाले। अशी आख्यायिका अशी आहे की भगवान विष्णूला हे मंदिर खूप भव्य वाटले आणि म्हणून ते आपल्या साध्या घरी परतले, म्हणजे पंढरपूरला परतले। त्यामुळे ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात कोणतीही मूर्ती नाही आहे। मंदिराचं जर बांधकाम बघितलं तर हे द्रविडियन स्थापत्यशैलीत बांधलेले आहेत आणि मंदिराच्या आवारात जो रथ आहे अतिशय सुंदर दगडी रथ आहे, ज्याचं पिक्चर आपण 50 रुपयाच्या नोटावर सुद्धा आपण बघतो। आणि हे जे हम्पीचे मुख्य प्रतीक म्हणून मानले जाते, या रथाची रचना अशी केलेली आहे त्यावेळी की तो हलतो असंच आपल्याला वाटतंय। पूर्वी लोक या रथाला खूप जाऊन हात लावायचे, त्यामुळे आता रथाच्या बाजूला एक बॅरिकेडसुद्धा केलेले आहेत। मंदिरामध्ये मुख्य जे आहेत ते खांब आहेत आणि त्या खांबावर काही साधारण 54 का किती मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण त्या खांबाला जर वर संगीतमय खांब म्हणून त्यांना ओळखलं जातं। मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि हे जे मंदिर आहे हे तुंगभद्रा नदीच्या काठी साधारण विरूपाक्ष जे टेम्पल आहे त्याच्या जवळपास हे मंदिर आहे। विठ्ठल मंदिर बघून आता आम्हाला जायचे विरूपाक्ष मंदिर बघण्याकरता। जरा उशीरच झाला होता, 6:15 झाले होते आणि बारीक पाऊस पडत होता। विरूपाक्ष मंदिर बघताना पहिला आपल्याला लागतो ते गोपूर, 160 फूट उंचीचा आणि साधारण 9 मजले उंचीचा हा गोपूर अतिशय ॲट्रॅक्टिव्ह असा आहे। आतमध्ये खूपच चांगली कलाकुसर आहे, पण आम्हाला उशीर झाल्यामुळे जास्त काय मंदिर बघता आलं नाही। तुम्ही दिवसाच बघण्याचं ट्राय करा, पण मंदिर अतिशय सुंदर दिसतं आणि हा पिन होल कॅमेरा तुम्हाला दिवसाच त्याचं व्यवस्थित दर्शन बघता येईल। मंदिर अतिशय सुंदर आहे। इवन संध्याकाळीसुद्धा तुम्ही गेल्यानंतर आतमधली ज्या रोषणाई असते त्या रोषणाईच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय मंदिराचं जे दृश्य आहे अतिशय ॲट्रॅक्टिव्ह असं दृश्य आहे। हम्पीमधलं हे एकमेव असे मंदिर आहे जिथे आजही पूजा अर्चेसाठी खुलं असतं। मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम आणि सणसुद्धा होतात। याच्यामध्ये तुम्ही जर कलाकुसर बघाल तर किती सुंदर अशी कलाकुसर केलेलं हे मंदिर आहे। मंदिराच्या छतावरील चित्र 14व्या ते 16व्या शतकातली आहेत आणि मंदिरामध्ये संगीताचे स्तंभ आहेत, ज्यांना हात लावल्यानंतरसुद्धा मधुर ध्वनी असा निघतो। हे कुठं टेकडीच्या माथ्यावर हे एक जुनं मंदिर आहे आणि इथूनचं मेन अट्रॅक्शन जे आहे ते लक्ष्मी हत्ती हा सगळ्यांना आशीर्वाद देतो। एस्पेशली लहान मुलं जी असतात, लहान मुलं अगदी आवडीने लक्ष्मी हत्तीच्या जवळ जाऊन सोंडेवरनं तिचा आशीर्वाद घेतात। फारच सुंदर असं हे मंदिर आहे। आम्हाला जरा थोडा उशीर झाला होता, पाऊस पडत होता, त्यामुळे जास्त काही बघता आलं नाही। पण तुम्ही जर प्लॅन करणार असाल तर दिवसा पण प्लॅन करा आणि संध्याकाळच्या वेळी पण तुम्हाला बघता येईल, अशा दृष्टीने तुम्ही हे मंदिर बघायचं प्लॅनिंग करा। म्हणजे तुम्हाला दिवसा मंदिराची कलाकुसर आणि मंदिरचं भव्यता पण दिसेल आणि संध्याकाळच्या वेळी जे काय रोषणाई असते ती रोषणाईसुद्धा तुम्हाला बघून मंदिर तुम्हाला एन्जॉय करता येईल। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे, बघा काय सुंदर असं दिसतंय। आता उशीर झाला होता आणि आम्हाला सगळ्यांना परत निघायचं होतं ते हॉस्पिट करता आमच्या हॉटेलला जाण्याकरता। पण मंदिर अतिशय ॲट्रॅक्टिव्ह आहे। संध्याकाळीसुद्धा बघा किती सुंदर असं हे
मंदिर दिसतंय, तर नक्कीच तुम्हीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस या आणि ह्या मंदिरमध्ये दर्शन घेऊन मंदिराचे आर्किटेक्ट आणि संध्याकाळची रोषणाईसुद्धा नक्कीच इथे एन्जॉय करा. बघा काय छान असं हे मंदिर आहे. किती सुंदर असं हे मंदिर दिसतंय. रात्रीच्या वेळी संध्याकाळच्या वेळीसुद्धा अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि तेवढीच गर्दी संध्याकाळी होती. संध्याकाळी आम्ही रात्री पोचलो ते हॉस्पिटलला आमच्या हॉटेलमध्ये. रात्रीचं डिनर त्याच हॉटेलमध्ये होतं. बऱ्यापैकी डिनर साऊथ इंडियन डिनर खाऊन मग सगळेजण फारच थकलेले होते आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं आता ते नॉर्थ एम्पीला. तर आपण नॉर्थ एम्पीची सुद्धा टूर उद्या बघू. जेवण पण बघा किती छान आहे. हे हॉटेल पण अतिशय सुंदर आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हम्पीचा पहिला दिवसाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करासुद्धा विसरू नका. आता आपण दुसरा व्हिडिओ हम्पीचा घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.